नमस्कार प्रवासी, मी चैत्राली मटकर आणि तुम्ही पाहत आहात ट्रॅव्हल अँड स्टे. मेघालयला यायच्या आधीपासूनच माझ्या मनात मेघालयचे मोमो खायची इच्छा जागृत झालेली. ट्रॅव्हल अँड स्टेच्या प्रवासांबरोबर हा अनुभव शेअर करायची उत्सुकता माझ्या मनात होती आणि मेघालयच्या ट्रिपची सुरुवात झाली. In the misty hills of Meghalaya, you'll find the most incredible juicy momos. Served with a fiery red chili chutney, it's pure comfort. तुम्ही या आधीचा लिव्हिंग रूट ब्रीडचा व्हिडिओ तर पाहिलाच असेल. 2000 स्टेप्स करके मज्जा आली. जर पाहिला नसेल तर तोही नक्की बघा. आय बटनवर तो व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल. लिव्हिंग रूट ब्रीडचा ट्रेक संपल्यावरच मोमोचा स्टॉल समोरच होता आणि म्हटलं आता मोमो खायचा मुहूर्त आला आहे. पण आमचे साहजिक ड्रायव्हर फार कॉन्फिडेंटली म्हणाले, मी तुम्हाला एका स्पेशल ठिकाणी मोमो खायला नेतो. त्यांच्यावर विश्वास ठेवून आम्ही समोरच असलेल्या मोमोच्या स्टॉलला बाय बाय केलं. कुठे ग तू आत्ता? कुठे तू आत्ता? बरं बरं. आणि तिकडे गेल्यावर आम्हाला कळलं की इकडे मोमो मिळतच नाही. मेनू मध्ये मोमो लिहिलेलेच नाहीये. मन रडू लागलं. एकतर आज मेघालय मधली शेवटची रात्र. गेले 4 दिवस काही ना काही कारणांनी हे मोमो खाणं टाळलंच जात होतं. आता मोमोचा नाद सोडणंच ठीक असं समजून आम्ही चेरापुंजीच्या हॉटेलमध्ये जेवायचं ठरवलं. आहा, चेरापुंजीचं हॉटेल फारच छान होतं. भूकही कडकडून लागली होती. पण ट्विस्ट अजूनही बाकी होता. हॉटेलचं रेस्टॉरंट 7:30 ला ओपन होणार होतं आणि आमचा जीव भुकेने कासावीस झालेला. आम्ही रूम मध्ये गेलो, फ्रेश झालो. मोमोने पुन्हा डोकं वर काढलं. मी मोबाईलवर आसपास कुठे चांगले मोमो मिळतात का हे शोधायला लागले. बाहेर मिट्ट काळोख आणि कडाक्याची थंडी होती. मनात मोमो नाचत होते, पोटात कावळे कोकुलत होते. फायनली एक ठिकाण सापडलं जिथे मोमोचे रिव्ह्यूज खूप चांगले होते. आम्ही साजिदना विनंती केली आणि तेही एका क्षणात रेडी झाले. मग काय, आम्ही निघालो मोमो खायला. थँक्स टू साजिद ड्रायव्हर. इतक्या लोनली प्लेसवर ही जागा आहे जिथे आम्ही पोचलोय आणि तरीसुद्धा हॉटेल फुल आहे. म्हणजे किती फेमस आहे इकडचं फूड. पण आज जाऊन बघू.
त्यानंतरच ऑर्डर घ्यायला आले. आम्ही आतुरतेने विचारलं इथे कुठले मोमो चांगले मिळतात. ओनर म्हणाले मोमो संपलेत. मनात नाचणारे मोमो डायरेक्ट झोपूनच गेले. आम्हाला आता कळलं आज मोमो खाणे नाही. पण पोटातल्या कावळ्यांचा कलकलाट वाढलेला. रेस्टॉरंट छान वाटलं. एक एक डिश दुसऱ्यांच्या टेबलवर सर्व होताना आमच्या नजरेला भेदून जात होती. How you are feeling? Fantastic place over here. Very good to hang out. कसं वाटतं इकडे येऊ? थंडी. मग सगळ्यांच्या सहमतीने ऑर्डर दिली. यायलाही पुढे 2 तास लागले. व्हेज नूडल नाही नथिंग. 2 तासांनी एक ऑर्डर आली तीही चुकीची. पण जेव्हा आमची ऑर्डर आली तेव्हा फूडने मूड बनवला. Place to stay for me. Smelling. Yes, again. कुछ नहीं, रुको फोटो निकालना है मुझे. अच्छा कौन? You have to roast the mushroom. That is come with mushroom sauce. Okay. So to the instead of we have give the option of grilled chicken slash we give saute mushroom. Okay. Today we give this option because mostly people they prefer vegetable than mushroom. Okay. Mushroom sauce I mean. Okay, no problem. If you want some spicy sauce, tomato sauce, I can provide you. Yeah, some spicy sauce will be. Sauce बघा जबरदस्त आहे. कुठला सॉस आहे? चिली सॉस आहे पण वेगळा आहे. आवडला? सही.
भारी रेस्टॉरंट आणि अविस्मरणीय चव होती. जर तुम्ही चेरापुंजीला आलात तर ह्या रेस्टॉरंटला नक्की भेट द्या. पण हो, लवकर या म्हणजे मोमो भेटतील. म्हणजे मोमो मिळतील. आणि जर तुम्ही इकडचे मोमो टेस्ट केले तर त्याचा रिव्ह्यू खाली कमेंटमध्ये लिहा. तेव्हा तुम्ही मी सांगितलेल्या रेस्टॉरंटला भेट देता तेव्हा तुम्हाला ते रेस्टॉरंट कसं वाटलं हे त्या यूट्यूब व्हिडिओच्या खाली कमेंटमध्ये नेहमीच लिहित जा. कारण कित्येक वेळा मी छान छान रेस्टॉरंट शोधली आहेत. ठाण्यातही पोडी रेस्टॉरंटचं मी इतकं कौतुक केलं, पण त्याच रेस्टॉरंटमध्ये नंतर पुन्हा गेले तेव्हा मला अक्षरशः शिळे मासे मिळालेले. तर जेव्हा तुम्ही जातात तेव्हा तिकडचा लेटेस्ट रिव्ह्यू त्या व्हिडिओच्या खाली नक्की लिहित जा, ज्याचा उपयोग आपल्या व्ह्युअर्सला होईल. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तेही मला कमेंटमध्ये सांगा. आणि मेघालयच्या ट्रिपमध्ये आपण पुढच्या भागात बघणार आहोत चेरापुंजी हॉटेलचा रिव्ह्यू. धन्यवाद.